PS रॉयल संघाचे ओनर्स पंकज आणि VSP लायन्स चे ओनर विकास पाटील यांचं अभिनंदन आणि हार्दिक स्वागत। या सोहळ्याला केलं पाहिजे। ओनर्स म्हणजे काय? हा मालक नव्हे, ओनर्स म्हणजे याचा अर्थ असतो प्रमोटर। एखाद्या खेळाडूला जर तुम्ही प्रमोट करत असाल, जर तुमच्याकडे डायमंड्स हिरे असेल तर हिरे चमकावायला जोरी लागतो, त्याची पारख करायला एखादा जोरी लागतो आणि या जोरीचं काम करतात हे सर्व ओनर्स। खरंच त्यांचं कौतुक। PS रॉयल्स आणि VSP लायन्स पंकज सिन्हा आणि विकास पाटील या दोन्ही ओनर्स या निमित्ताने अभिनंदन आणि स्वागत। एक खेळाडू दोन्ही संघांचा 12वा खेळाडू इकडे यावा हे सांगण्याची गरज कॉमेंटेटर्स नसावी। जरा या सुंदर सामन्याची सुरुवात होत आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा। या मैदानाच्या बाजूला शनिदेवाचं जागृत मैदान आहे। आज शनिवार आहे त्यामुळे आपण त्या शक्तिशाली देवतेचं सुद्धा नाव घेऊया, कारण की बजरंग बलीचा आशीर्वाद असावा म्हणून म्हणा बजरंग बली की जय। सर्व देवतांचं नाव घेणं आपलं परंपरा। सामना सुरू होतोय, जरा जोरदार टाळ्या। ठाणा प्रीमियर लीगचा पहिला चेंडू पडतोय। द फर्स्ट डिलिव्हरी इन हिस्ट्री ऑफ ठाणे क्रिकेट। गोलंदाज एम्ब्रोज, फलंदाज आनंद, नॉन स्ट्राइक रेंजला फलंदाज केतन। आर्य याच मैदानात खेळणारा आनंद आणि समोर आहे तो वेगवान तेज गोलंदाज एम्ब्रोज। पहिला चेंडू, ओह अप्रतिम चेंडू। गुडलाईन स्पॉटवर चेंडू झपकन वरती येतोय। फलंदाज हॉपकॉक ज्याला म्हटलात त्याप्रमाणे तटवण्याच्या प्रयत्नात चुकतायत। यशस्वीच्या हातामध्ये चेंडू सुखरूप निर्धाव चेंडू। एकही स्लिप नाहीये। पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ सर्कल मध्ये ऑफ साइडची व्यूहरचना। डाव्या साइडला भरत मेयर मिड ऑनच्या क्षेत्रात, मिड विकेट, स्क्वेअर लेग, एक डीप स्क्वेअर लेग, एक डीप मिड ऑन। एम्ब्रोज हा बाहेरची किनार लागते, कड लागून चेंडू येतो तो थडम्यांच्या दिशेला आणि एक धाव घोषित। घोषित क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोन मध्ये यष्टीरक्षका मागे एक धाव घोषित आहे। धावांची सुरुवात झाली आहे। श्री गणेशा झालाय। ओम शुभम भवतु। पहिली धाव धाव फलकावर। दोन खेळाडू आपण लेग साइडला बघतायत। दोन खेळाडू, एक स्क्वेअर लेग पायपंतांच्या मागे आणि आता एक डीप मिड ऑन। एम्ब्रोज महागिरी कोयवाडा इथे राहणारा ठाणे क्षेत्रातील एक वेगवान गोलंदाज म्हणून प्रसिद्ध स्टार बॉलर ऑफ PS हा आघाडीचा गोलंदाज। आनंद शफलून खेळतायत, हवेत फटका परंतु सेफ लँडिंग। चेंडू येतो तो डीप पॉइंटच्या दिशेला। एक धाव आणि दुसरी वेगवान धाव आरामात फलंदाज पूर्ण करतायत। पहिली धाव वेगात घेतल्यामुळे दुसरी धाव घेण्यात त्यांना काही कठीणाई झाली नाही। आनंद यांनी आपल्या खात्यात अजून 2 धावा जोडल्यात। धावफलक सरकतोय, हलतोय। बिनबाद 3। एम्ब्रोज याच्याकडे वेग आणि टप्पा फार सुंदर आहे। सिंगापूरला झालेल्या स्पर्धेमध्ये आताच त्यांनी फार मोठी कामगिरी करून ते भारतात परतलेत असा हा खेळाडू एम्ब्रोज। हा उजव्या यष्टीच्या बाहेर इन आउट शॉट खेळण्याचा प्रयत्न, कट करायचा प्रयत्न। हा दुसरा निर्धाव चेंडू। फलंदाज थोड्याशा संभ्रमात। धावसंख्या धावफलकावर 3। आनंदला साथ देतोय तो वाघबीळ येथे राहणारा एक जबरदस्त तडाखेबंद डावखुरा फलंदाज केतन आहे ना। हा इकडे केतन आहे। केतन एम्ब्रोज 20 ते 25 पावलांचा रनअप।
हा फुल टॉस डाव्या यष्टीवरचा फलंदाज ठीकसा काही तो खेळत नाहीये, परंतु चेंडू फळीच्या आतलीकडे लागून चेंडू येतो तो स्क्वेअर लेग पायपंचांच्या दिशेला. एक धाव फलंदाज आरामात पूर्ण करतायत, स्ट्राईक रोटेट करतायत आणि त्यामुळे धावफलक आता पोचतोय तो बिनबाद 4. हे षटक तसं फार चांगलं म्हटलं पाहिजे. षटकातील चेंडू झालेत ते 5 आणि धावसंख्या 4. पहिलं सुंदर नफा तुला षटक ज्याला म्हटलं जातं. जास्त खर्च नाही, परंतु टप्पा दिशा योग्य ठेवलाय गोलंदाजांनी. आता केतन हा एक तडाखेबंद फलंदाज, वाघबीळ इथे राहणारा, जबरदस्त ताकदवर आणि मोठे फटके कधी कुठेही खेळू शकतो हा फलंदाज. त्याच्यासाठी आता क्षेत्ररक्षणात बदल. भरत मेहर सारखा खेळाडू आणि अँब्रोस सारखा खेळाडू, कर्णधारांनी सांगितलंच होतं महेश यांनी की आमचा 2 खेळाडूंवर पूर्ण भरोसा आहे, तो म्हणजे हे 2 गोलंदाज. त्यांच्या कामगिरीकडे लक्ष. आणि अँब्रोस षटकातील शेवटचा चेंडू घेऊन डावखुरा केतनसाठी एक शॉर्ट कव्हर ठेवण्यात आलाय, एक स्लिप ठेवण्यात आली आहे. याचा अर्थ अटॅकिंग फिल्डिंग पोझिशन, नक्कीच आक्रमण करण्यास वाव देत आहेत गोलंदाजांसाठी. क्षेत्ररक्षण फार सुंदर लावलंय. एक स्लिप, एक शॉर्ट कव्हर, 2 कॅचिंग पोझिशन. दोन्ही पंच हितगुज करतायत. शेवटचा चेंडू यायचा बाकी आहे. प्रत्येक वेळ घेतली जाईल, परंतु 25 मिनिट्स इज अ टाइम. बरोबर, प्रत्येक नियमाची कसोटी घेतली जाते. किती खेळाडू डाव्या बाजूला असावेत, किती खेळाडू उजव्या बाजूला असावेत. मान्यवर पंच शशी साटम आणि स्वप्नील ठोंबरे भूमिका बजावत आहेत. लास्ट डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट ओव्हर, शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. अँब्रोस आकुट्यामध्ये चेंडू हवेत वरती, जयवंत संभो आणि पहिला धक्का. पहिला धक्का या बरोबर पीएसव्ही व्हीएसपी लायन्स संघाला. केतन सारखा फलंदाज, आकुट टप्प्याचा चेंडू, मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये चेंडू फळीची वरची कड लागून नक्कीच आरामात झेल टिपतात. सेफ हँड्स अँब्रोस. मोहम्मद याच्या हातात झेल सुखरूप आणि अँब्रोसला पहिलं यश मिळतं. पहिला धक्का संघाला केतनच्या स्वरूपात. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर व्हीएसपी लायन्स 1 गडी बाद, 4 धावा. आज या कार्यक्रमाची रंगारंग सुरुवात ज्याने केली ते सिंहासन ढोल पथकाचे सर्व तरुण तरुणींचं, हे ठाणे शहरातलं अतिउत्कृष्ट ढोल पथक, त्यांचं आम्ही इथे हार्दिक अभिनंदन करतो. सिंहासन ढोल पथक गाईच सुंदर वाजवता, असाच नाद ठेवा आणि महाराष्ट्रात तुमचा आवाज घुमवून देत. पहिलं षटक पूर्ण होतं. अँब्रोस सारखा गोलंदाज खरंच अप्रतिम कामगिरी करतोय. अँब्रोसचं विश्लेषण, 1 षटक, एकही निर्धाव नाही, 1 गडी बाद, 4 धावा. आपण मुख्य व्यासपीठावर बाजूला बघत आहात. सिंहासन ढोल पथकाचं इथे अभिनंदन आणि इथे स्वागत करण्यात येत आहे ठाणा प्रीमियर लीगच्या कमिटीकडून. दुसरं षटक कोण घेऊन येते बघूया. अशा वेळी दुसरं षटक फार महत्त्वाचं. पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि त्यानंतर 5 षटकांपर्यंत बॅटिंग पॉवर प्ले कधी घेऊ शकतात फलंदाज. आणि अशा वेळी नंदू याच्याकडे चेंडू सोपवण्यात आलाय. हा सुद्धा वाघबीळ ते राहणारा खेळाडू. अष्टपैलू कामगिरी करणारा.
ठीक आहे ठीक आहे, बस एवढंच, बस एवढंच, बस थोडंसं कमी. हॅलो हॅलो हॅलो. अरे मी एक, हां जरा 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 दे, जरा दे. ओके 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 सर. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. आला. चांगला फटका हवेमध्ये, परंतु उंच उंच चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आपण बघू शकता स्क्रीनवर. वेल बॅलन्स ज्याला म्हटलं जातं. एकदा चेंडूला नीट पाहिलं, शरीराचं संतुलन फार चांगलं, नजर चेंडूवर स्थिर आणि अप्रतिम झेल, सुंदर झेल. वेल जज कॅच. धावसंख्या धापलकावर आपण पाहू शकता 27 धावा, 4 गडी बाद, 3 षटकं आणि 1 चेंडू नंतर, म्हणजे 3.1 चेंडू नंतर धावसंख्या 27, 4 गडी बाद. सरासरी जर आपण पाहिली तर 6.10 ची सरासरी आता तरी आपल्याला दिसते. सुरुवात तर चांगली म्हणता येणार नाही, थोडीशी डळमळीत, मजबूत सुरुवात नाहीये. आणि अशा वेळी आता फलंदाजीसाठी उत्तर देतो जितू कोलशेतचा, हा झुंजार स्पोर्ट्स क्लबचा खेळाडू. एक जबरदस्त वादळ ज्याला कोलशेतचं म्हटलं जातं. सामना कधीही एक हाती फिरवण्याची ताकद या खेळाडूकडे आहे, त्यामुळे याच्या खेळीकडे आता नक्कीच लक्ष असेल. समोर जातोय तो डावखुरा फलंदाज दिनू. ठाण्याच्या दादाजी कोंडे स्टेडियमचा बाजूचा जो परिसर आहे तेथील हा एक गुणवंत खेळाडू. स्टार व्हायचं स्वप्न प्रत्येकाच्या मनात असतं. TPL मध्ये परफॉर्मन्स करा आणि ठाण्याचे स्टार तुम्ही बना. हा नक्कीच एक धाव.
सुंदर फटका, आकुट्यावाचा चेंडू. फलंदाज लवकर तो चेंडू पिक केला, म्हणजे लवकर त्याच्या नजरेस पडला आणि त्याच्यावर तो तुटून पडला. आकुट्यावाचा चेंडू टाकणं म्हणजे फलंदाजाला बॅकफुटला जाऊन कधीही मोठे फटके खेळण्यास वाव मिळतो. त्याप्रमाणे हा फटका वन बाउन्स बाउंड्री मिडॉन क्षेत्राच्या बाहेर. धावसंख्या वेग घेते, वाढते. 33 धावा. पाचो षटक प्रगतीपथावर. 5 गडी बाद, 4 गडी बाद, माफ करा, 4.5 नंतर 33, 4 गडी बाद. हा स्लोअर वन सुंदर आणि लवकर त्यांनी पिकअप केला पुन्हा चेंडूला. बघूया उंच फटका आणि कदाचित हा षटकार. दॅट्स अ ब्रिलियंट शॉट. दॅट्स अ क्लासिकल ब्लो ॲट द लेग साइड. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या 39 5 षटकानंतर. 39 फॉर 4 आफ्टर 5 ओव्हर्स. कर्णधारांनी व्यक्त केलेला विश्वास जो होता 40 धावांपर्यंत आम्ही त्यांना रोखू गोलंदाजांनी, परंतु आता धावसंख्या बरोबर 39, 5 षटकं पूर्ण. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. धावसंख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर, 4 षटकांच्या समाप्तीनंतर 39, 4 गडी बाद. 39 फॉर 4 आफ्टर 4 ओव्हर. थोडा कमी स्कोर सांगूया. धावसंख्या 39, 4 षटकं पूर्ण. धावसंख्या 40.
हॅलो हॅलो. धावसंख्या धावलकावर 40 धावा. 5 षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या मार्गावर. हा चेंडू सुंदर फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून वन बाउन्स बाउंड्री. अप्रतिम फटका. क्लासिकल ब्लो ॲट द ऑफ साइड. थोडा गुडलाईन स्पॉटचा चेंडू फलंदाज त्याच्यावर तुटून पडतोय. जागोरी चेंडूला तो उधळतो म्हटलं तरी चालेल. मिड ऑफच्या डोक्यावरनं घानाघाती फटका. 4 धावा. धावसंख्या आता वेगाने पुढे सरकते. 44 44. 4 गडी बाद. 4-4-4. 5 माफ करा. 44 धावा 5 गडी बाद. आमचे गुणलेखक आमच्या माफ करा गुणलेखक आवाज मार्गदर्शन करतात. अमरोज टप्प्याचा उसळता चेंडू. पंचांचा इशारा काहीच नाही. वन बाउन्स अलाउड. फार चांगला चेंडू. हा चेंडू घातक म्हटला पाहिजे. डोक्यावरून जरी गेला तरी जो प्रकार तो घेतोय अमरोज, ज्याच्याकडे चांगली उंची आहे आणि त्याच्याकडे शेवटचा जेव्हा तो जम्प घेतो डिलिव्हरी करताना द लास्ट टाइम, त्यावेळी तो चेंडूला झटका देतो. त्यामुळे चेंडूमध्ये नक्कीच परिवर्तन करतो. एक लांब पल्ल्याचा रनअप अमरोज. पुन्हा एकदा हा स्लोअर वन लवकर पिकअप केला. हा उंच 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 झेल होतं का बघूया. येस, दॅट्स अ ब्रिलियंट कॅच. आणि याबरोबर 6वा धक्का. 6वा गडी तंबूत परततोय तो जितू याच्या रूपाने. अमरोज याला मिळालेलं हे पुन्हा एक यश. धावसंख्या कमीत कमी 6 षटकांमध्ये 50 धावा तर या मैदानात झाल्याच पाहिजेत. नवीन फलंदाज Italian. Three Warriors and Rabodi Stallion captain, please get ready for the toss. Shri Warriors, Ranjit Pillai owner, Rabodi Stallion owner सन्मान्य नजीबजी मुल्ला यांचा संघ. राबोडी स्टॅलियन वर्सेस श्री वॉरियर्स. कर्णधार नाणेफेकीसाठी कृपया व्यासपीठाच्या बाजूला यावं. श्री वॉरियर्स चे जावेद कर्णधार आयकॉन प्लेयर्स आलेत, त्यांचं स्वागत. आणि राबोडी स्टॅलियन ओळ्या मैदानाकडे धावफलक बघूया काय दर्शवतोय. 45-4-5 आफ्टर 5 षटक पूर्ण. धावसंख्या 45 धावा. 6 गडी बाद 45. PS रॉयल संघाचे माननीय मालक पंकजी सिन्हा यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. वेलकम सर. पंकजी सिन्हा साहेब यांचं स्वागत. आणि आता शेवटचं हाणामारीचं षटक घेऊन येतोय एक त्यांचा भरोशाचा गोलंदाज, वर्तक नगरचा खेळाडू भरत मेहर. हो, त्याचा नाईट डिलिव्हरी. उजव्या इष्टीच्या बाजूने चेंडू येतोय. पूल करण्याचा प्रयत्न. एक धाव. धावसंख्या 46. शेवटचं महत्वाचं षटक आपला तोच गोलंदाज टाकू शकतो ज्याच्यावर फार मोठी दारोमदार संघाची. द बेस्ट बॉलर ऑफ द साइड गोइंग टू डिलिव्हर द लास्ट ओव्हर, भरत मेहर. डावखुरा आकर्षक गोलंदाज. क्षेत्ररक्षण बघूया. डीप कव्हर. ऑफ लेग साइडला 4 खेळाडू आहेत सीमारेषेवर. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन, डीप एक्स्ट्रा मिड विकेट.
हा अप्रतिम चेंडू, सुंदर. फलंदाजांना जखडून ठेवण्यात यश मिळालंय. फलंदाजांना बॅकफुटला आणलंय. निर्धाव चेंडू, डॉट डिलिव्हरी. शेवटच्या षटकात निर्धाव चेंडू टाकणं फार महत्वाचं. ऑफ साइडला 3 खेळाडू कव्हरला सर्कलमध्ये आपण बघू शकता. एक सुंदर क्षेत्ररक्षण, एक लॉंग ऑफ. सामना रंगतोय. भरत मेहर, हा नक्कीच अवांतर चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर निघतोय. पंच स्वप्नील यांचा इशारा. वाईड स्वरूपाचा चेंडू, अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावसंख्येत 1 धावांची भर. धावसंख्या वाढते. धावसंख्या 46, 47 फॉर 6, 47 धावा. भरत मेहर, हा पूल केला चेंडूला, परंतु चेंडू येतो तो डिक्लेअर झोन मध्ये. पंचांचा इशारा बघूया. 2 धावा. दोन धावा घोषित. धावसंख्या 49, 49 नाव. एम्ब्रोज यांनी अप्रतिम मारा केला. आता भरत मेहर एक अजून भरोशाचा. बघूया 60 धावांचं लक्ष्य पार करतो का संघ. लेफ्ट आर्म, चांगला फटका. 2 धावा निश्चितच. धावसंख्या पोहोचते ती 51 धावा. 51 and the 50 complete for VSP Lions. Bharat Meher, left arm over the wicket. Oh, that's a nice delivery, fast and quick. आणि फलंदाज निश्चितच 7वा गडी तंबूत परततोय. लाईव्ह टेलिकास्ट आज कॅलिफोर्निया इथे सुद्धा पाहिलं जाते. अमेरिकेमध्ये आता झालेल्या मेसेजनुसार कॅलिफोर्नियामध्ये 42 इंच LED स्क्रीनवर हा सामना पाहिला जातोय. म्हणजे आज ठाण्याचं रेषा ओलांडून जगामध्ये पोहोचतंय ते ठाणे प्रीमियर लीग. कौतुक केलं पाहिजे. आपण ही लाईव्ह टेलिकास्ट tenniscricket.in याच्यावर आपल्या हातात अँड्रॉइड मोबाईल असेल तर आपण जगात कुठेही बघू शकता. Oh, what a shot! That's a great shot. Classical blow, marvelous shot over the square leg for big 6. राबोडी स्टॅलियन्स आणि श्री वॉरियर्स कॅप्टन. राबोडी स्टॅलियनचे कर्णधार अख्तर and the captain of श्री लायन्स वॉरियर्स जावेद. चला 6 षटकांचा खेळ पूर्ण. धावसंख्या धाबलकावर 57, 58 धावांचं लक्ष्य. टार्गेट इज 58. सो एन्जॉय द गेम. 58 इज अ टार्गेट. 58 धावांचं लक्ष्य.
हेलो हेलो, थैंक यू। चलते हैं टॉस की तरफ। श्री वॉरियर्स कैप्टन जावेद शेख, उसी तरीके से अख्तर। यस, रूल और रेगुलेशन यहाँ पर समझाए जा रहे हैं, दोनों ही टीमों के कैप्टन्स आपस में बातचीत करते हुए। और बिल्कुल पीएस रॉयल्स के जो ऑनर हैं पंकज सर, उनके शुभ हाथों से टॉस होने जा रहा है। चलते हैं, टॉस का कॉल कौन देना चाहेगा? फलंदाज ताबडतोब अख्तर मैदानात जावं। शेख यहाँ पर टॉस का कॉल देने के लिए, और टॉस जीता है श्री वॉरियर्स ने। श्री वॉरियर्स ने टॉस जीतकर, जावेद आप क्या करना चाहेंगे पहला? हम फील्डिंग करना चाहेंगे। बिल्कुल फील्डिंग करने का निर्णय लिया है, काफी Please. अच्छी टीम है। स्टेलेंस काफी नामचीन टीम हो चुकी है, कम वक्त में ज्यादा नाम कमा लिया है। कितने रनों पर रोकने की कोशिश करेंगे? एक्चुअली उनको कम से कम 40-50 तक रोकना चाहिए। 40-50, और मैं जरूर बताना चाहूंगा कि इनका ये होम ग्राउंड है, और इस होम ग्राउंड पे ये एक्स्ट्रॉर्डनरी परफॉर्मेंस करते हैं। फिर भी 40-50 रनों पर रोकने की आपकी जो मुहिम है, कौन से गेंदबाज होंगे जिन पर सबसे ज्यादा आपको भरोसा है? एक्चुअली इनका होम ग्राउंड है, लेकिन ये शाम को प्रैक्टिस करते हैं, तो आज हवा ज़्यादा ज़्यादा है सुबह, तो ज़रा डिफिकल्ट है। बिल्कुल क्रिकेट अनिश्चितताओं का खेल होता है, जिस तरीके से आपने बताया। लेकिन अक्कू किधर भी 6 मार सकता है। बिल्कुल, अक्कू एक स्टार प्लेयर है, काफी नामी ग्रामी प्लेयर है। आपने बड़ी बड़ी टूर्नामेंट्स के लिए जावेद भाई, बिल्कुल आज आप टीपीएल में खेल रहे हो, आपको कैसा लग रहा है? आज मैंने बॉम्बे के कम से कम 4 टूर्नामेंट मैंने कैंसिल किया है, मेरे को इतना अच्छा लग रहा है। टीपीएल मींस आज फर्स्ट टाइम, थैंक्स बोलूँगा वेंकट, वीरू और जो भी है सब, पंकज पाटिल साहब, सबको थैंक्स, ये जो किया है फर्स्ट टाइम थाना में। बिल्कुल 18 साल में एक इतिहास रचा गया है, बिल्कुल यही कहा जाएगा। तो बेस्ट ऑफ लक जावेद भाई। अब चलते हैं अख्तर, वेलकम। अख्तर, अगर आप टॉस जीतते तो पहले क्या करना चाहते? मैं भी शायद फील्डिंग ही करता पहले टॉस जीत के, लेकिन अभी जो भी है फैसला टॉस का है, बैटिंग भी कर लेंगे, कोई मसला नहीं है इसमें। बिल्कुल, पहले बल्लेबाजी करते हुए आप कितने रन बनाना चाहोगे? 60 to 65 मेरे ख्याल से विनिंग स्कोर होगा ये ग्राउंड पे। हवा तो दोनों साइड चल रही है, कोई मसला नहीं है हवा का। बिल्कुल, और आज आपने जो प्लेइंग 11 की लिस्ट दी है, काफ़ी स्ट्रॉन्ग प्लेयर है, काफ़ी दमदार टीम आपकी कही जाएगी। और बिल्कुल विकेट की अगर बात करें तो ये आपका होम ग्राउंड है, और होम ग्राउंड के अनुसार कौन से ऐसे बल्लेबाज होंगे जिन पर आपको सबसे ज़्यादा कॉन्फिडेंस है? मैं खुद हूँ, मुदस्सिर है, शशांक है, ऐसे 3-4 हिटर्स हैं हमारे पास, जिनके पास कैपेसिटी है 5-6 एक साथ मार सकते हैं वो लोग। तो इन बल्लेबाजों पे मेरा बहुत होप है कि ये लोग अच्छा खेलेंगे। और साथ ही साथ अक्कू, मैं ज़रूर आपसे एक सवाल करना चाहूँगा। आपने बड़ी बड़ी टूर्नामेंट्स के लिए, कतर हो, दुबई हो, हर जगह, आउट ऑफ इंडिया के बाहर भी जाके आप लोगों ने परफॉर्मेंस किया, आपकी टीम ने काफ़ी शानदार परफॉर्मेंस रहा है। आप इस ठाणे प्रीमियर लीग में परफॉर्मेंस पहली बार करो, किस तरीके का फील हो रहा है आपको? सबसे पहली बात तो मैं अभी 15-16 दिन से गुजरात में खेल रहा था, लेकिन जैसे ही मुझे पता चला वेंकी का फ़ोन आया, थाने प्रीमियर लीग स्टार्ट होने वाला है, तो मैंने बिल्कुल, थैंक यू सो मच अख्तर। तो चलते हैं दोस्तों, अगली मैच का टॉस उठ चुका है, और थैंक यू सर, हमारे जो ऑनर्स हैं उनका भी हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। चलते हैं मैच की तरफ रुख करते हैं, देखते हैं किस तरीके का दृश्य ग्राउंड के अंदर जारी है। मेरे सहयोगी कमेंटेटर बंटी देसाई जी मेरे साथ जुड़ चुके हैं, और अब चलते हैं कमेंट्री बॉक्स की तरफ रुख करते हैं। ओवर टू बंटी देसाई जी। 58 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करतोय तो संघ व्हीएसपी लायन्स। पीएस रॉयल हा संघ पाठलाग करतोय 58 धावांचा। 58 धावांचा लक्ष्याचा पाठलाग, दर्शकांचा उत्साह चांगला। ठाणे शहराच्या इतिहासातलं, क्रिकेटच्या इतिहासातलं सोन्याचं पान म्हणजेच
ठाणे प्रीमियर लीग. उन्हाची पर्वा नाही, कशाची पर्वा नाही, परंतु खेळाडूंवर जो प्रकाश पडतोय हा प्रकाश खेळाडूंना सेलिब्रिटी बनवणार, त्यांना ठाण्याचा हिरो बनवण्याचा मान TPL ला जाणार. खरंच कौतुक केलं पाहिजे ओनरचं. आपण बघू शकता PS रॉयल संघाचे ओनर. प्लीज एक विशेष सूचना, अंपायर्स काइंडली नोट, बोथ द अंपायर्स, 25 मिनिटाचा वेळ आहे. थोडा जरी वेळ गेला, इथे टाइम लावला जातोय. कृपया वेळेचं बंधन सर्वांना आहे, त्याची आपण कृपया काळजी घ्यावी. धन्यवाद. 6 षटकांचा सामना आहे. 8 सामने आज खेळायचे आहेत. खेळाचा रंग वेगळा, खेळाची शान वेगळी, खेळाची शिस्त वेगळी. आणि या शिस्तीचं क्रिकेट, ठाण्याचं क्रिकेट. ठाणे शहर के इतिहास में, टेनिस क्रिकेट के इतिहास में लिखा जाने वाला ये बहुत हिस्टोरिकल मोमेंट. नंदू आणि मोहम्मद ही जोड़ी. पहला चेंडू 1 धाव, O2 शहजाद. थैंक यू, धन्यवाद बंटी जी. चलते हैं, पहली गेंद पर 1 रन जरूर यहाँ पर पूरा किया है, बिल्कुल अपना खाता खोला है. और जीत के लिए जो लक्ष्य रखा गया है, टारगेट 58 रनों का पीछा करती हुई ये टीम आप देख सकते हैं नजर आती हुई. PS रॉयल्स. इस बीच ये गेंद तेज तर्रार गेंद थी. भाग्यशाली रहे कि बैट का अंदरूनी किनारा नहीं लगा, नहीं तो नजदीकी मामला हो सकता था, विकेट जाने की संभावना हो सकती थी. नंदू और मोहम्मद ये दोनों ही बेहतरीन खिलाड़ी हैं, दोनों ही विस्फोटक बल्लेबाज हैं, रनों की मशीन कहे जाने वाले ये दोनों ही खिलाड़ी. बिल्कुल मैन फॉर कासरवाली मोहम्मद को हम देख सकते हैं, उसी तरीके से मैन फॉर वाकपिल नंदू एक डेंजर विस्फोटक बल्लेबाज. गेंदबाजी का जिम्मा संभाला है. यहां पर रुपेश ने पहली गेंद, तेज तर्रार गेंद थी, तेज गति की गेंद थी, कलाइयों का उपयोग किया, गेंद को दिशा दी और 1 रन यहां पर जरूर पूरा किया दोनों ही बल्लेबाजों ने. इस 1 रन के साथ स्कोर बोर्ड पर अगर हम नजर डालते हैं तो स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 2 रनों पर. रुपेश एक अनुभवी गेंदबाज हैं, ये भी वाकबिल की टीम में खेलते हैं. नंदू और बिल्कुल यहां पर रुपेश एक ही टीम के खिलाड़ी हैं, लेकिन आज ठाणे प्रीमियर लीग में आमने सामने नजर आते हुए. इस बीच ये गेंद, दिस इज द ब्यूटीफुल डिलीवरी, बहुत ही बढ़िया गेंद थी. मोहम्मद ने कदमों का इस्तेमाल किया था, बड़े स्ट्रोक की खोज में थे, लेकिन बैट और बॉल की बिल्कुल मुलाकात नहीं और गेंद डॉट के रूप में परिवर्तित होती हुई. इस डॉट के साथ अच्छी वापसी करते हुए रुपेश की अगर बात करें तो वाकबिल की टीम में पहला ओवर करने वाले ये गेंदबाज हैं. बिल्कुल विकेट टेकर गेंदबाज के रूप में जाने और पहचाने जाते हैं, लेकिन इस वक्त बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं, शानदार और जानदार गेंदबाजी करते हुए यहाँ पर VSP लॉयंस की ओर से. इस बार दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी, बहुत ही बढ़िया गेंद थी, फुल लेंथ गेंद थी. मोहम्मद बिल्कुल चकमा खाते हुए गेंद पर और गेंद सुरक्षित कीपर के हाथों में डॉट के रूप में. 5 गेंदें हो चुकी हैं और रुपेश की अगर बात की जाए तो रुपेश ने खर्च किए हैं सिर्फ और सिर्फ 2 रन. एक फाइटिंग स्कोर खड़ा किया है. जिस तरीके से उनके टॉस के वक्त उनके कप्तान ने कहा था कि हम पहले बल्लेबाजी करते हुए लगभग 50 से 60 रनों के आसपास लक्ष्य तय करेंगे, उसी तरीके का एक फाइटिंग स्कोर. इस बार कदमों का इस्तेमाल किया, फ्रंट फुट पर निकले, बड़े स्ट्रोक की खोज में थे, गेंद जाती हुई डीप लॉन्ग ऑन की दिशा में 1 रन तेजी के साथ पूरा किया. 1 रन से संतुष्ट, 1 रन से ज्यादा कुछ नहीं. इसी के साथ ओवर की समाप्ति. 1 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर नजर डालते हैं. स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 3 रन बिना कोई विकेट गंवाए. PS रॉयल्स की अगर बात करें, TPL की सबसे स्ट्रॉन्ग टीम कही जाएगी, सबसे बेहतरीन खिलाड़ी इनके हिस्से में आए हैं और इस वक्त दुविधा में नजर आती हुई PS रॉयल्स की टीम. 1 ओवर की समाप्ति के बाद स्कोर की अगर बात करें तो लगभग स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 3 रन बिना कोई विकेट गंवाए. जीत के लिए अभी भी काफी ज्यादा रनों की दरकार है, जरूरत है. लगभग कहा जाएगा कि अब गेंदों का खेल शेष है और जीत के लिए लगभग 55 रनों की जरूरत. 30 गेंदें 55 रन, काफी बड़ा लक्ष्य यहां पर तय करना है.
अनुभवी बेहतरीन गेंदबाज वाघबिल का एक और वाघ यहां पर परफॉर्मेंस करता हुआ टीपीएल में। इसी बीच जॉय की पहली गेंद डेंजर डिलीवरी थी, काफी करारा प्रहार, गेंद डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए सोने पे सुहागा कहा जाएगा। थोड़ी सी लो फुट टॉस ललचाती हुई गेंद थी, अंपायर का इशारा नो बॉल और बिल्कुल फर्स्ट वार्निंग। यहां पर जॉय की पहली गेंद का बहुत ही बढ़िया तरीके से स्वागत किया है। यस, फ्री हिट की घोषणा होती हुई ये स्ट्रोक के बाद यहां पर वीएसपी लॉयंस की टीम थोड़ी सी लड़खड़ाती हुई नजर आ रही है, थोड़ी सी दुविधा में जरूर नजर आती हुई यहां पर वीएसपी लॉयंस। पहली गेंद बिल्कुल लॉलीपॉप डिलीवरी कहा जाएगा, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, मोहम्मद ने कोई चूक नहीं की, गेंद का स्वागत किया। गेंद पर जब प्रहार किया गया, बैट और बॉल की जब मुलाकात, उस वक्त गेंद पर मोहर लगती हुई 6 रनों की। सोने पे सुहागा, यहां पर 7 रनों का तोहफा बिल्कुल मिलता हुआ जॉय की तरफ से। मोहम्मद ने बहुत ही अच्छी तरीके से गेंद का स्वागत किया था। अगली गेंद लेकर सज्ज होते हुए जॉय, पहली खराब गेंद थी। इस वक्त अब देखना है क्या जॉय अच्छी वापसी कर पाते हैं या फिर यहां पर रनों की लूट में सक्सेसफुल हो पाते हैं बल्लेबाज। इस बार फ्रंट फुट पर निकल गए थे, कदमों का इस्तेमाल किया था, बैट और बॉल की बिल्कुल मुलाकात है, गेंद डॉट के रूप में। जिस किसी की भी गाड़ी ग्राउंड के अंदर खड़ी है, मैं उनसे रिक्वेस्ट करूंगा कि आपको ग्राउंड के बाहर गाड़ी निकालनी है। जितने भी गाड़ीज ग्राउंड के अंदर जिनकी भी खड़ी है, उनसे मैं रिक्वेस्ट करूंगा कि प्लीज गाड़ियां ग्राउंड के बाहर निकाल लें। जॉय यहां पर थोड़े से अनफिट नजर आते हुए, शायद मेरे ख्याल से यहां पर शूज का उनका कुछ प्रॉब्लम नजर आता हुआ, शूज चेंज करते हुए जॉय। अगली गेंद लेकर सज्ज होते हुए जॉय। जॉय फिर से एक बार सज्ज होते हुए राइट आर्म ओवर द विकेट। इसी बीच जॉय की ये गेंद, इस बार कदमों का इस्तेमाल किया मोहम्मद ने, गेंद शॉर्ट मिड ऑफ की दिशा में फील्ड की गई। 1 रन जरूर मिलेगा, 1 रन से संतुष्ट। स्ट्राइक को रोटेट किया और नंदू को मौका दिया है। अब देखना यह है क्या नंदू बड़े स्ट्रोक का आगाज करते हैं या फिर कुछ और दृश्य देखने मिलता है। इसी बीच जॉय की ये गेंद, इस बार पटकी हुई गेंद थी, बिल्कुल गेंद को दिशा दी गई, गेंद जाती हुई थर्डमैन की दिशा रॉयल्स को। पीएस रॉयल्स इसके बाद का मुकाबला काफी बेहतरीन मुकाबला माना जाएगा। श्री वॉरियर वर्सेस द टैलेंट्स 3 राबोडी के बीच। ये दोनों ही बेहतरीन टीमें हैं और दोनों ही टीमों के जो ऑनर्स हैं, बिल्कुल टैलेंट्स की अगर बात करते हैं, टैलेंट्स राबोडी 3 की अगर बात करते हैं तो बिल्कुल माननीय श्री नजीमुल्ला साहब। श्री वॉरियर्स की अगर बात करते हैं, रंजीत सर। बिल्कुल इस बीच नंदू ऑन फायर, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, गेंद जाती हुई मिड विकेट बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। श्री वॉरियर्स और टैलेंट्स दोनों ही टीमों के कैप्टन, आपको एक स्पेशल अनाउंसमेंट इसलिए की जा रही है कि 25 मिनट का समय दिया जाएगा दोनों ही टीमों को, आपको अपनी 6 ओवर की समाप्ति के लिए। कंपलसरी आपको 6 ओवर 25 मिनट में समाप्त करना है। अगली गेंद लेकर जॉय सज्ज होते हुए। जॉय काफी महंगे साबित हुए अब तक के। इस बीच ये गेंद इस बार बैकफुट पर जाकर कट किया है, गेंद डिक्लेयर जोन की तरफ परिवर्तित।
स्कोर बोर्ड पर नजर डालते हैं। स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 19 रन। इस बीच अगेन दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी। बिल्कुल बी डिवीजन के खिलाड़ी हैं जॉय, और काफी महंगे साबित हुए। ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर नजर डालते हैं। स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 19 रन। दो ओवर 19 रन, एक अच्छी शुरुआत। अब गेंदें बची हैं 24 और जीत के लिए 39 रनों की जरूरत। एकोणचाळीस धावा 4 षटकांमध्ये हव्यात, त्यामुळे एक चांगली परिस्थिती आहे। 2 षटकानंतर धावसंख्या 19। नंदू याचं आक्रमण सुरू झालंय। हा वाघबीड संघाचा घानाघाती फलंदाज। 19 आफ्टर 2 ओवर्स, दैट मीन्स 39 रिक्वायर्ड विद इन 4 ओवर्स। 24 गेंदों में 39 रन। पेपर ऊपर से आसान दिखता हुआ, लेकिन अब गेंदबाजी में परिवर्तन। गेंदबाजी में अब लाया गया है नए गेंदबाज सोनू। ये उथल सर का रहने वाला, महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब में खेलने वाला एक हरपन मौला खिलाडी। या खेळाडूचं वैशिष्ट्य टप्पा दिशा योग्य पकडून गोलंदाजी करणारा गोलंदाज सोनू। समोर आहे भरभक्कम शरीराचा फलंदाज मोहम्मद। सुंदर चेंडू मधल्या यष्टीवर, ठीकसा टाइम करू शकत नाहीये। स्क्वेअर लेगला चेंडू येतोय, क्षेत्ररक्षण सर्कल मध्ये चेंडू अडवला जातोय। 1 धाव, धावसंख्या आता 1 धावेने पुढे सरकते। मोहम्मद नॉन स्ट्रायकर एंडला, धावसंख्या 20। आता नंदू, खरंच जबरदस्त ताकदवान खेळाडू, ऑफ साइडचे फटके लेग साइडला खेळणारा, परंतु टायमिंग सेन्स असलेला। हा तसाच फटका, ओहो, बिग ब्लो, व्हाट अ शॉट दॅट इज। ऍक्शन रिप्ले बघत राहावी या फटक्याची, असा हा फटका। नंदू इन ऍक्शन। चेंडू काही खराब नव्हता, ऑफ साइडच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला त्यांनी लपेटलं म्हटलं तरी चालेल। आणि आता हितगुज चाललंय, कर्णधार त्यांना सांगतायत धावसंख्या रोखायची आहे, गडी बाद करायचे आहेत। त्यामुळे आता नवीन रणनीतीसह सोनू एक कवर पॉइंट। हो, व्हाट अ शॉट, क्लासिकल लो सेकंड बॅक टू बॅक 6, बॅक टू बॅक सिक्सर। फटाक्यांची नव्हे तर फटक्यांची आतषबाजी, आणि सकाळी सकाळी सेंट्रल मैदानच्या दर्शकांनाही क्रिकेटची मेजवानी। काय शॉट आहे, यहाँ वहां जहां तहां मत पूछो कहां कहां, कुठे कुठे शॉट आहेत। अप्रतिम फलंदाजी, ठाण्याचं क्रिकेट याला म्हणतात, ठाणेकरांचं टायमिंग सेन्स आहे या फलंदाजाकडे। 2 चेंडू खराब नव्हते, परंतु गोलंदाजीची लय आणि लाईन बिघडवणारे फटके। काय टायमिंग आहे। धावसंख्या आता वेगाने पुढे सरकते, 32 धावा। यावेळी शॉट ऑन, नटराज शॉट, स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षण थोडं ढेपाळ, पण 1 धाव आणि धावचीर। काय गोड थ्रो, गोड थ्रो, सुंदर क्रिकेट, चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो आणि अप्रतिम क्रिकेट। धावसंख्या 33 धावा, पहिला गडी बाद होतोय। पीएस रॉयल संघाचे ओनर पंकज सिन्हा यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि खेळाडूंच्या चेहऱ्यावरचा आनंद दाखवतोय की आता 59 धावांचं लक्ष्य, 58 धावांचं लक्ष्य नजरेच्या दृष्टीपथात। पहिली जोडी पार्टनरशिप 33 धावांची, मोहम्मद आणि नंदूची। क्या बात है। प्लीज 25 मिनिट टाइम आहे, फक्त 25 मिनिटाचा वेळ आहे।
दर्शकांची वाढती ही लोकप्रिय असलेली स्पर्धा म्हणजेच ठाणे प्रीमियर लीग. ठाणेच्या क्रिकेटमधलं सुवर्णाक्षराने लिहिलेलं पान TPL. प्लीज स्टार्ट द मॅच फास्ट. 2 षटकार लागवल्यानंतर फलंदाज धावशीत. आर्य मराठा अँड दिनेश फाइटर्स खर्डी. प्लीज कॉन्टॅक्ट इमिजिएटली द कॉमेंट्री बॉक्स. आर्य मराठा अँड दिनेश फाइटर खर्डी. कॅप्टन प्लीज कॉन्टॅक्ट इमिजिएटली टू द कॉमेंट्री बॉक्स. सोनू हा कट केला चेंडूला हवेत आणि दुसरा धक्का पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. कॅच सेकंड बाय. जास्त काही मेहनत करायला लागले नाही. आरामात झेल. लागोपाठ दुसरा बळी आणि आता आयकॉन प्लेयर महेश द मॅन फ्रॉम वर्तकनगर इज ऑन स्ट्राइक. पंकज सिन्हा यांचा भरोशाचा खेळाडू PS रॉयलचा यांनी मुद्दामूनच 2 डाऊन आपला निवडलाय. सर्वात महत्वाची गोष्ट कुठला फलंदाज कुठल्या क्रमांकावर खेळतो हे पाहणं सर्वात महत्वाचं. तुम्ही तुमच्या चांगल्या फलंदाज जर 4-5 नंबरवर पाठवलेत तर धावसंख्या वाढणार. तळाला पाठवलेत तर दबाव येणार. ही रणनीती टीम मॅनेजमेंटची सोच ही महत्वाची. त्यामुळे सामने रंगतदार होणार. आता महेश याला धाडण्यात आलं ते 4थ्या क्रमांकावर. म्हणजेच बाजी को संभालना भी है और बाजी को जीतना भी है. इसके लिए तो यह बदलाव है असं हिंदीमध्ये म्हणतात. परंतु फार सुंदर रचना आहे. आता किती टार्गेट बघूया. समीकरण काय दर्शवतंय. चेंडू शिल्लक किती 20-25. आमच्या दोन्ही स्कोरर सांगतायत गुणलेखक 20 चेंडू शिल्लक 25 धावांची आवश्यकता. 8 गडी अजून खेळायचे बाकी. 1-2 सॉरी 19 चेंडू 25 धावा. थँक्यू अंपायर्स. थँक्यू नंदू. ओ दॅट्स अ नाईस स्ट्रोक. ग्लान्स केलाय. कार्पेट शॉट स्क्वेअर लेगला थोडंसं गचा क्षेत्ररक्षण परंतु चांगला बॅकअप करतोय. पुन्हा एकदा धावसंख्या धावफलकावर बघूया काय दर्शवते. 34. 3 षटक पूर्ण. धावसंख्या 34. याचा अर्थ 18 चेंडूंमध्ये हव्यात त्या बरोबर 24 धावा. 18-24चा सामना. पहिला विजय कोण. प्लीज फास्ट. वेळ कमी आहे. टीम डिस्कशन. देयर इज नो टाइम फॉर टीम डिस्कशन. इज अ टाइम फॉर टीम ॲक्शन. प्लीज जरा सामना त्वरित चालू करा. विचार विनिमय होणारच. कारण इथून जर तुम्हाला जर जिंकायचं असेल तर तुम्हाला विकेट या घ्याव्याच लागतील. विकेट कंपल्सरी आहेत. कारण की 18 चेंडू 24 धावा. अशा वेळी धावा रोखायच्या आहेत आणि विकेट सुद्धा घ्यायचे आहेत. एक मोठी जबाबदारी आता गोलंदाज दिनूवर. हा डावखुरा गोलंदाज दिनू काय कामगिरी करतोय बघूया. VSP लायन्सचा 18-24 58 धावा विजयासाठी आहेत. हा मोठा फटका खेळायच्या प्रयत्नात आतलीकडे लागते. पंचांचा इशारा. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू. विकेट किपर यष्टेक्षा मागे. डिक्लेअर झोन आहे. 1 धाव. धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकावर 35. आता 17 चेंडू आणि 23 धावा असं समीकरण. 17-23. 3 खेळाडू सर्कल मध्ये कव्हरच्या क्षेत्रात. एक डीप लॉंग ऑफ. डीप लॉंग ऑन. डीप स्क्वेअर लेग. डीप विकेट. यावेळी आकुटेमध्ये चेंडू टाइम करू शकत नाहीयेत परंतु 1 धाव पुन्हा घोषित. 1-1 धावाने सुद्धा विजयाचं लक्ष जवळ येऊ शकतं.
दिनू. याच्यासाठी 4 खेळाडू सीमारेषेवर आहेत लेग साइडला. हा लोअर फुलटॉस चेंडू खेळतायत मिड विकेटच्या क्षेत्रात. दुसरी धाव खतरनाक होऊ शकते. क्षेत्ररक्षक तैनात आहे. ते पाहिल्यावर आपले पाय क्रीजमध्ये खेचतायत. नंदू 1 धावेवर समाधान मांडतायत. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या धापलकावर 37 37 धावा. PS रॉयल आता विजयाच्या मार्गावर, परंतु दिनू हा एक मोठा अडथळा त्यांच्यासाठी. उत्कृष्ट गोलंदाज. बघूया काय कामगिरी करतोय. हा शॉट हा झेलू शकतो का बघूया. आणि मोठा फलंदाज बाद. नंदू बॅक इन पॅव्हलियन. आणि ज्याची वाट बघत होता संघ, सेलिब्रेशन बघा. सेलिब्रेशन बघूया. आता काय होऊ शकतं. नवीन फलंदाज सोनू कळवा येथील हा खेळाडू, शमशेर क्रिकेट स्पोर्ट्स कडून खेळणारा सोनू. याच्याकडे कौशल्य वेगळं, ऑलराऊंडर परफॉर्मन्स करू शकतो. संघाला जेव्हा थांबण्याची गरज तेव्हा थांबू शकतो आणि जेव्हा मोठे फटके करू शकतो. आणि काय बॅटिंग केली. अप्रतिम फलंदाज नंदू. 1 साइड फाईट ज्याला म्हटलं जातं. घाणाघाती फलंदाज, तडाखेबंद फलंदाज सोनू. नंदू तंबूत परततोय. आता सोनू साथ देतोय. प्रत्येक सामन्यामध्ये मॅन ऑफ द पुरस्कार आहे. 500 रुपये. हवे फटका झेलत का बघू. ओ बॅक टू बॅक विकेट. बॅक टू बॅक विकेट. मॅच इन फुल ऍक्शन. सुंदर क्रिकेट. महेश उत्कृष्ट त्यांचा आयकॉन प्लेअर तंबूत परततोय आणि त्याची जागा घेण्यासाठी आता अष्टपैलू एम्ब्रोज. सामना रंगतदार. दिनू यांनी आम्ही म्हटलं या गोलंदाजाकडे कौशल्य, त्यांनी 2 गडी बाद केलेत आणि आता सामन्यात रंगत. चेंडू किती शिल्लक येते बघूया. दहा चेंडू. 10-14. मला सांग ना बॉल किती बाकी आहे. 13. 13 चेंडू 21 धावा. सामना रंगतदार. 13-21. हा चांगला फटका जमीन लगत मिड विकेटच्या क्षेत्रात 1 धाव निश्चितच मिळेल. एका धावावर समाधान मांडतायत. काय षटक आहे. वेल बोल्ड. जबरदस्त. आणि आता सामना आलाय तो 12 चेंडू 20 धावा. 12 चेंडू 20 धावा. नंदू जिथपर्यंत मैदानात उभा होता PSV ला नक्कीच आशा होती आणि नंदू बाद झाल्यावर PSV संघाची बाजू लढखळली. आता 12 चेंडू 20 धावा. 1 चुकीचा फटका, 1 चांगला झेल, 1 चांगला रनआउट या मॅचचं चित्र बदलू शकतो. बॅटिंग पॉवर प्ले इज टेकन. हो काय टायमिंग आहे बॅटिंग पॉवर प्लेचं. बॅटिंग पॉवर प्ले 5व्या षटकात घेतला गेलाय. त्यामुळे हे षटक फार महत्वपूर्ण आणि अशा वेळी जबाबदारी दिले तो गोलंदाज करण. हा महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लबचा एक उदयनमुख खेळाडू, उत्तरसरचा रहिवासी. आम्ही प्रत्येक खेळाडू कुठे राहतो याची सुद्धा आपल्याला ओळख करून देऊ. हा उत्तरसर कॅसल मिलच्या बाजूचा जो विभाग आहे तिथला हा उदयनमुख खेळाडू केतन. याच्यावर जबाबदारी फार मोठी आहे. शिडशिडीत बांधा, तांबडे केस, परंतु वेग आणि टप्पा याच्यात माहिरत हासिल केलेला उत्तरसरचा खेळाडू केतन. हे षटक निर्णायक ठरू शकेल. आता अटॅक करायचं का काय. करण समोर जातोय फलंदाज. सोनू 9 सेकंडला एम्ब्रोज. क्षेत्ररक्षण बघूया. पॉइंट कव्हर मिड ऑफ सर्कल मध्ये, लॉंग ऑफ ऑफ साइडला.
लेग साइडला डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट. 3 खेळाडू लेग साइडला सर्कल मध्ये, 3 खेळाडू ऑफ साइडला सर्कल मध्ये. क्षेत्ररक्षण फार सुंदर आणि करण आपल्या मार्गावर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा ठीकसा काही चेंडू फळीवर चेंडू येत नाहीये. पायपंजांच्या मागे स्क्वेअर लेगला चेंडू अडवला जातोय. एक धाव निश्चितच स्ट्राईक बदलला जातोय. एम्ब्रोज याला आता अष्टपैलू कामगिरी करावी लागेल, कारण की आता चेंडू शिल्लक 11, धावा विजयासाठी पाहिजेत 19. हा चेंडू सुंदर चेंडू. स्लोअर वन. गती परिवर्तन आणि फलंदाजाला गती परिवर्तन मध्ये चकवलंय. नक्कीच सुंदर चेंडू. या परिस्थितीमध्ये डावखुला गोलंदाज आहे. नॅशनल डिलिव्हरी जी आहे, नैसर्गिक चेंडू म्हणजे मधल्या स्टून चेंडू बाहेर निघणारच आणि त्याच्यामध्ये अडकला जातोय तो एम्ब्रोज. लाईन मध्ये येऊन खेळावं. बघूया काय घडतंय. 10 चेंडू 19 धावा. 10-19. बरोबर 10-19 झालेत. हा शॉर्ट पिच डिलिव्हरी 2 धावात. बघूया किती धावा मिळतात त्या. 2 धावा निश्चित घोषित क्षेत्रामध्ये. आता 8 चेंडू शिल्लक. 9 चेंडू शिल्लक आणि धावा विजयासाठी हव्यात त्या 17. 9-17. एक षटकार, एक चौकार सामन्यात चित्र बदलू शकेल. एक विकेट, एक रनआउट गोलंदाजाचा उत्साह वाढू शकेल. काही घडू शकतं. टीम मीटिंग चालू आहे. कोण कुठे उभा राहील, कसा चेंडू टाकला जाईल याचा विचार म्हणताना. डोंट वेस्ट द टाइम गाईज. वेळ जास्त खर्च करू नये. 25 मिनिटाचा कालावधी आहे. ठाणा प्रीमियर लीगची सुरुवात. ही ठाणा प्रीमियर लीगची शान आहे. क्रिकेट रोमांचक एक जबरदस्त प्रकारे क्रिकेट खेळले जाते. 9 चेंडू 19, माफ करा 17 धावा. 9-17. घड्याळातली वेळ बघा. प्रत्येकाच्या हातात घड्याळ असेल. 9-17 झालेत. याचा अर्थ वेळेनुसार चालू आहे टायमिंग. 9. व्हॉट अ स्टॉप, व्हॉट अ स्टॉप. हा षटकार. दॅट्स अ बिग ब्लो. व्हाट अ शॉट. टाइमली सेन शॉट. काय शॉट आहे, काय फटका आहे. इट्स अ हेलिकॉप्टर नो डाऊट. दॅट्स अ बिग 6. परंतु आता पंचांचा इशारा येतोय. परंतु कौतुक केलं पाहिजे त्या खेळाडूचं ज्यांनी आटोकाट प्रयत्न केला. अधू काय प्रयत्न होता. इफेक्ट काय होता. इफेक्ट काय असो. आता धावसंख्या बघूया. 47. 8 चेंडू शिल्लक, 11 धावांची आवश्यकता. ओ दॅट्स अ बिग शॉट. काय शॉट आहे. आणि आता 7 चेंडू आणि 5 धावा. सामना बदलतोय. 7-5. काय शॉट आहे. सुंदर अटॅक. डावखोऱ्या करणवर केलेला घाणाघाती प्रहार आणि एम्ब्रोज फुल फॉर्म. 2 षटकारांनी सामन्याचं चित्र बदललंय आणि हळूहळू आकाश सुद्धा आता
आभाळमय झालंय. याला म्हणतात सूर्य सुद्धा आता आलाय पाहिलं इनिंग. नक्कीच काय शॉट आहेत. ओ मिस जजमेंट. आता 6 चेंडू आणि 5 धावा. टाळ्या झाल्या वैद एम्ब्रोस साठी. काय इनिंग खेळला खेळाडू. खरं टाळ्यांनी कौतुक करूया. सहा चेंडू 5 धावा. पहिला सामना जिंकणं प्रत्येक संघासाठी महत्वाचं. त्यांचा आत्मविश्वास वाढणार. पॉइंट टेबलवर टॉपला जाणार. त्यामुळे पॉइंट महत्वाचे आहेत. प्रत्येक सामना महत्वाचा आहे. काय बॅटिंग केले. काय परफॉर्मन्स आहे. प्लीज गिव अ बिग हँड फॉर एम्ब्रोस. व्हॉट अ इनिंग प्लेड बाय दिस यंगस्टर. सहा चेंडू 5 धावा. प्लीज 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 आपण 15-25 मिनिटाची वेळ दिले. आपण टायमाचं उल्लंघन केल्यावर प्लीज. हॅलो, कृपया सर्व संघांनी नोंद घ्यावी. 25 मिनिटाचा कालावधी आहे आपल्याकडे. 5 षटकं पूर्ण करण्यासाठी 6. कृपया त्याचं उल्लंघन करू नका. नवीन जोडी मैदानात. प्लीज टायमिंग इम्पॉर्टंट आहे. फलंदाज मैदानावर उभा असताना चेंडू पडलाच पाहिजे. ओके, प्लीज स्टार्ट द मॅच. दिनो समोर जातोय. सोनू उसळतोय चेंडू. 1 धाव लेग बाय स्वरूपात. धावसंख्या वाढते. 5 चेंडू शिल्लक. 4 धावांची आवश्यकता. 5-4 चा सामना. प्लीज जरा वेळ कमी आहे याची नोंद घ्यावी. पॅव्हिलियन मध्ये हा हवेत फटका. सेफ लँडिंग. एकच धाव. बॅकअप चांगला आहे. 4 चेंडू 3 धावा. पॅव्हिलियन मध्ये प्लेयर्स पॅव्हिलियन मध्ये फक्त खेळाडू बसतील. खेळाडूंच्या अतिरिक्त कोणी बसणार नाही याची नोंद घ्यावी. प्लेयर्स पॅव्हिलियन ज्यांची संघ चालू आहे ते संघ इथे बसतील. त्यांच्यासाठी व्यवस्था केली आहे. कृपया अशी नोंद घ्यावी. प्लेयर्स पॅव्हिलियन. हा आणि दॅट्स अ फिनिश. व्हॉट अ फिनिश. दॅट्स अ ग्रेट फिनिश बाय PS Royal. कॉंग्रॅच्युलेशन PS Royal to register their first win. Man of the match goes to, please welcome, 3 विकेट और 14 रनों का योगदान, मिस्टर एम्ब्रोस. प्लीज वेलकम. मैन ऑफ द मैच गोes to एम्ब्रोस खान.